पुरा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्याला मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरतची नाही. मला त्याला सांगायचे बाबा रे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं. आजकाल बापसाहेब सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली, आणखीन कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. तुझी गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही, आणि तसं बोललं तर त्याला दमदाटी. इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाटी झाली. मला त्याला सांगायचे बाबा रे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं. त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम राहिला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे एकदा दमदाटी दिली तर वास. पुरा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्याला मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरतची नाही. आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना आग्रहानं बोलवलं, तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आमच्या क्षणापासून आभारी आहे. हे जे आमचे 3 पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुणा आहेत, ज्याचा उमेदवार येईल त्याचा विचार करा. एक खून शिवसेनेची मशाल आहे, राष्ट्रवादीची खून तुतारी धडक माणूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजा आहे. या तिन्हीपैकी ज्याचा उमेदवार इथं असेल त्याच्या पाठीशी शक्ती करा एवढंच सांगतो. माझे